नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कोमल किचनमध्ये। आज आपण महाराष्ट्रीयन स्पेशल चकुल्याची रेसिपी पाहणार आहोत। काही ठिकाणी याला वरणफळी असे म्हणतात। चला तर मग आता आपण रेसिपी चालू करूया। सर्वप्रथम मी एका कुकरमध्ये तुरीची डाळ घातली आहे, ती छान अशी शिजवून घेऊया आपण। आणि दुसरीकडे आपण जशी चपात्याला कणिक मळतो तशीच इथे आता मी कणिक मळून घेतलेली आहे। त्यानंतर आता आपण गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये तेल घालूया। तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालूया। ते छान तडतडल्यावर त्यामध्ये कढीपत्ता घालूया आणि नंतर लगेच त्यामध्ये लसूण घालून तो छान असा भाजून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये आता मी एक टोमॅटो इथे चिरून घेतलेला आहे, ते छान भाजून घेतले। त्यामध्ये हळद, धना पावडर आणि लाल तिखट घालून तेही छान भाजून घेतले। नंतर आता शिजवून घेतलेली डाळ आपण यामध्ये टाकूया कढईमध्ये। आता थोडं मी पाणी यामध्ये घातलं, जास्त डाळ घट्ट होती त्यामुळे, आणि चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर घातलेली आहे। आता इकडे आपल्या डाळीला उकळी येते तोपर्यंत आपण तिकडं चपाती लाटून त्याचे काप करून घेऊया छान असे। आता नेहमी जे आपण चपाती लाटतो तशी इथं चपाती लाटायची आहे आणि आपल्याला हव्या त्या आकारात आपण याचा आकार देऊ शकतो। आता इथं आपण चकुल्याचे काप करून घेऊ। त्यात आपले काप तयार झाले आहेत आणि इथं डाळीला उकळी आल्यामध्ये एक एक असं आपण टाकून घेऊया। जास्त एकदम टाकायचं नाही, त्यामुळे त्या चिकटतात एकमेकाला, घट्ट होऊन जाते तेव्हा। आता इथं आपले सर्व टाकून झालं आहे, छान असं मी हलवून घेतलं आहे आणि कमी गॅसवर मी 5 मिनिटं हे शिजवून घेतलं आहे। तयार आहेत आपल्या चकुल्या। धन्यवाद।